आधी सोनई, मग खर्डा, मग जवखेडा आणि आता कोपर्डी। नगर जिल्ह्याला अशा अमानुष घटनांचा शाप आहे। पाण्यामुळे, ऊस, द्राक्ष आणि कांद्याच्या शेतीमुळे, दुधाच्या डेऱ्यांमुळे सधन असलेल्या नगरचं सामाजिक ऐक्य कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिलंय। 2013 साली सोनईमध्ये 3 तरुणांची हत्या झाली। कारण होतं प्रेमसंबंध। संदीप थनवर, सचिन घारू आणि राहुल नेवाशाच्या त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये सफाईचं काम करायचे। तिथंच सचिन घारूचं एका मुलीशी प्रेमसंबंध तयार झाले। दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला। याची कुणकुण कुटुंबियाला लागताच संदीप, सचिन आणि राहुल या तिघांची हातपाय तोडून हत्या करण्यात आली। आरोपपत्र दाखल होऊन 2 वर्ष झालेत तरी सोनईचा निकाल लागलेला नाही। अशा घटना घडण्यामागे इथल्या राजकीय धोरण आपण म्हणू की त्याचं हे अपयश आहे। इथल्या राजकीय लोकांनी, नेत्यांनी आपल्या सोयीसाठी कार्यकर्ते आणि विविध जातींचे समूह जे जवळ बाळगले आहेत आणि त्यांचं पाठबळ त्यांना जे मिळतं आहे त्यातून अशा प्रवृत्ती बोकाळत असाव्यात। त्यामुळे राजकीय लोकांनी अशा घटना वेगळ्या पद्धतीने हाताळल्या पाहिजेत। त्यांनी कायदे कसे कठोर करता येतील हे पाहिलं पाहिजे। मे 2014ला खर्ड्यात जे झालं त्याला भीषणता हा शब्द देखील अपुरा पडतो। 12वीत शिकणाऱ्या नितीन आगेचं गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते आणि याच्याच संशयावरून मुलीच्या भावानी आणि साथीदारांनी नितीन आगेला विटभट्टीवरती नेलं। तिथे त्याला मारहाण केली। आरोपींनी क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार केल्या। अर्थात नितीनच्या हत्येनंतर राजकारण झालं। नेते, अधिकारी पोहोचले। 13 आरोपींना अटक झाली। तपासाअंती 1700 पानांचं आरोपपत्र दाखल झालं। फास्ट ट्रॅक कोर्टात चालणारं प्रकरण स्लो झालं आणि निकालाची प्रतीक्षाही लांबली। की सगळ्या जातींना आपण समाधानी ठेवायचं आणि सत्याचा समतोल साधायचा, हे जे वरपासूनचं राजकारण सुरू आहे हे अगदी गाव पातळीपर्यंत रुजतंय आणि त्यामुळे गाव पातळीवरती देखील आपलं मतांचं राजकारण पक्का करण्यासाठी संघटना जातींचा आधार घेत आहे। हे दुर्दैव आहे आणि अशा घटनांमध्ये जे राजकारण होतं त्या राजकारणामागे हे सगळे मताचे कंगोरे असतात। जवखेड्यात संजय जाधव, जयश्री जाधव आणि सुनील जाधव या कुटुंबाची ऐन दिवाळीत हत्या झाली। आरोपींनी तिघांच्या शरीराचे करवतीनं तुकडे केले। काही पुरून टाकले, काही विहिरीत टाकले तर काही चक्क बोरवेलमध्ये टाकले। संवेदनाच्या चिंधड्या उडवणाऱ्या प्रकरणात राजकीय आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण तपासाअंती नातेवाईकांनी संजय जाधवच्या कुटुंबियांचा काठा काढल्याचं स्पष्ट झालं। अर्थात नाजूक संबंधातून हा प्रकार घडला होता। नगर पोलिसांनी 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं, पण आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही। नगरला विठ्ठलराव विखेंनी सहकाराची देणगी दिली। एकाच वेळी राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, मधुकर पिचड अशी दिग्गज मंडळी मंत्रिमंडळात होती। त्यांचा जिल्ह्यावर चांगला वचक आहे आणि होता। मात्र निवडणुकीच्या राजकारणात जातीय समीकरणाची मोठ बांधणारे नेते सामाजिक ऐक्यात मात्र अपयशी का झाले हा प्रश्न आहे। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अहमदनगर।